बसणाऱ्या सर्वच मंडळीला माझी विनंती, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, सगळ्यांनी एकत्रित या. तरुणांनो, माझे हात जोडून विनंती गड्यांनो, तुम्हाला लक्ष द्या. अजित दादाचं 2-4 दिवसापूर्वीचं भाषण एका ठिकाणचं नगरपालिकेची निवडणूक चालू होती. काही गोष्टी घेतल्याच पाहिजेत महाराज, ते आता बाहेर यायला लागल्या. इथं पुणे परिसरात काहीतरी MIDC मध्ये काही लोकांच्या जमिनी गेल्या, तर तो भाषणामधून सांगत होता, हे पोरांनो, MIDCचे पैसे आले असेल तर उद्योग धंदे करा, शेते घ्या, निवडणुकीची तुमच्या बायकाला उभे करू नका, निवडणुकीमध्ये येऊ नका, राजकारण खूप वंगाळ आहे. तो सांगायचा की दारू पिऊ नका. बरोबर आहे का नाही महाराज? खरं सांगू का तुम्हाला, ऐकलं पाहिजेत काही गोष्टींनी. राजकारण, पूर्वीचं राजकारणामध्ये आणि आताच्या राजकारणामध्ये खूप फरक राहिलाय महाराज. चांगल्या माणसाकडे जर गेलं ना तर लोक म्हणतात, महाराज लोक ना रामाचे ना लोक कामाचे, लोक फक्त दामाचे. माझे एक जवळचे आमदार आहे, त्याने 7,500 कोटीचं काम केलं त्यांच्या मतदारसंघात. त्यांचं गिनीज बुक मध्ये नाव होईल एवढे 5 रस्ते केले, तरी सुद्धा टायमावर तो म्हणे, महाराज लोक ना रामाचं ऐकतात ना लोकांना काम पाहिजे, लोकांना दाम पाहिजेत. असं नाही केलं पाहिजे. एक सांगू का गड्यांनो, पैशानं जर तुम्ही निवडणूक लढत असाल तर लोकांचा विकास कसा होईल महाराज? आमच्या आळंदीमध्ये एका मताला 40,000 रुपये द्यावे लागले महाराज. किती? एका मताला जर 40,000 रुपये द्यावे लागले तर कशी इंद्रायणी शुद्ध होईल होती? तुम्ही तुमची मेंटली बदला गड्यांनो. महत्व विकासाला द्या, महत्व चांगल्या कामाला द्या आणि चांगल्या जवळच्या माणसाकडे द्या. असं कोणालाही जर महत्व द्याल तर 5 वर्ष तुमचे वाया जातील. माझे सर्वांना हात जोडून विनंती गड्यांनो, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने एकत्रित या. हल्ली महाराष्ट्रावर, भारतावर बांगलादेशचं संकट नाहीये रे, पाकिस्तानी संकट नाहीये, नक्षलवादी आतंकवादी कोणतंच संकट नाहीये. सर्वात मोठं संकट तुमच्या आणि माझ्यावर आलंय. व्यसनाधीनता एवढी वाढली महाराज. आणि आता एक नवीनच प्रकरण पुढे यायला लागलं, तरुण पुरी पळून जाण्याचे एवढे प्रकरण वाढले. पाटील, वाईट वाटतं महाराज. काय झालं? इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरींना माझी विनंती, तरुण पोरींना माझी विनंती, पोरींनो, 10-15 दिवसापूर्वी आमच्या परिसरात घडलेली घटना आहे. एक मुलगी एका मुलासोबत पळून गेली. तिथल्या PSI ने मला फोन केला, म्हणे, महाराज तुम्ही आल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. मी घाबरत गेलो आणि मुलीची आई रडत होती, बापाच्या दातखिळ्या बसत होत्या आणि पोरगी तिच्या आई समोर आणि तिच्या बापासमोर सांगत होती, साहेब मला माझ्या आईपासून भीती, बापापासून भीती आहे. आणि बाप म्हणायचं, दीदी असं करू नको गो, तू एकोणती एक आहे. खरं सांगू का महाराज, 2 महिन्याच्या प्रेमासाठी, याला कोणतं प्रेम म्हणतात हो? लोक म्हणतात मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. ठीक आहे, तुमचं प्रेम नाहीये, ते अट्रॅक्शन आहे. फिजिकली तुमच्याकडे काय आहे, ते एक आकर्षण आहे. आतापर्यंत लव्ह मॅरेज केलं तो माणूस सक्सेस झाला. एखादा मला प्रकरण दाखवा ना महाराष्ट्रामध्ये. म्हणून तरुण पोरींना माझी विनंती आहे, अरे प्रेम तर तुमची आई तुमच्यावर करती, प्रेम तर तुमचा बापही तुमच्यावर करतो. आणि त्या मूर्ख भावळट पोरासाठी जर पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही PSI ला सांगत असाल, साहेब मला माझ्या आईपासून भीती आणि बापापासून भीती, काय वाटत असेल त्या माय बापाला? अरे अशापेक्षा, अशा पोरीला जन्माला घालण्यापेक्षा माणसाला निपुत्रिक राहिलेलं चांगलं आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, मी या मताचा महाराज आहे. मी तरुण पोरींना बोलण्यासाठी नाही आलो, पण हे प्रकरण सांगायचे कोणी तुम्हाला? अरे तुमच्याकडं, तुमच्या बापाकडे 2,000चा जिओचा फोन आहे पोरी हो, आणि तुमच्याकडे 25,000चा फोन आहे कॉलेजला जाण्यासाठी. त्याचे कपडे फाटलेले आणि तुमच्याकडे नवीन ड्रेस आहे, त्याला जोडा घालण्यासाठी नाही तुम्हाला नवीन सँडल आहे. अरे व्याजानं पैसे काढून तो तुमच्या कॉलेजची फी भरतोय, व्याजानं पैसे काढून तुम्हाला तो कपडे देतोय. अरे त्याची परिस्थिती नसताना 25-25, 30-30 हजाराचे फोन तो पोरीला देतो. मग ज्या बापाला फोन घेऊन द्यायची अक्कल आहे, ज्या बापाला शाळेची फी भरायची अक्कल आहे, ज्या बापाला तुम्हाला चांगले ड्रेस घेऊन द्यायची अक्कल आहे, त्या महाराष्ट्रातल्या बापाला तुमचं लग्न करून द्यायची अक्कल नाही का? निश्चित आहे ना. मग तुम्ही कोणाच्याही नादी लागून आपल्या मायबापाचं स्वप्न नका पूर्ण ठेवू. जर असं झालं, मी तुम्हाला सांगायला लागलो, ती पोरगीची माय रडत होती, पाप रडत होता आणि शेवटी पोरगीनं ऐकलं नाही. पोरगी म्हणे मला यांच्यापासून भीती आहे. महाराज तो बाप येडा झाला, डायरेक्ट काय झाला, वेडा झाला. अरे ज्या बापानं तुम्हाला एवढं सगळं काही करून दिलं, तुम्ही एखाद्या पोराच्या नादी लागून जर आपल्या मायबापाला सोडून त्याच्यासोबत जात असाल तर मी याच्या विरोधात आहे, प्रेमाच्या विरोधात नाहीये मी. मग तुमचं 2 वर्षाचं प्रेम श्रेष्ठ आहे का मायबापाचं 18 वर्षाचं प्रेम श्रेष्ठ आहे महाराज? आणि सरकारनं तर एवढा चुकीचा कायदा करून ठेवला. पोरगी 18 वर्षाची झाली की तिचे निर्णय घ्यायला ती सक्षम आहे. मग आम्ही 17 वर्ष काय करायचं? तिला रक्ताच्या गोळ्यासारखं सांभाळायचं, तिला लहानचं मोठं करायचं आणि तिनं कोणत्या एखाद्या फालतू पोराच्या नादी लागून. बरं इतिहास या महाराष्ट्रातला
कधी सुंदर पोरीला तिच्यापेक्षा चांगल्या पोरावर प्रेम झालं नाही. एक तर येडं राहील, एक तर बेवडं राहील, एक तर त्याला घालायला कपडे राहत नाही. सगळी तुमची चॉईस सुद्धा हलकट आहे हो. ही वस्तुस्थिती आहे महाराज. हुशार पोरीला कधीच चांगल्या मुलावर प्रेम झालं नाहीये. प्रेम एकदम गदळ, जे तिच्या माग 2 वर्गात आहे त्याच्यावर प्रेम, असं नाही केलं पाहिजे. माझी विनंती गड्यानो, तुम्ही इंजिनियर नाही झाल्या तरी चालत्या, कलेक्टर नाही झाल्या तरी चालत्या, शिक्षक नाही झाल्या तरी चालत्या, पण तुमच्या चुकीमुळं दुसऱ्याच्या मायबापाला, तुमच्या स्वतःच्या मायबापाला जर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर माझी तरी विनंती आहे, मी पोरींनाच दोष देतो असं नाहीये, त्याला कारणीभूत पोरं सुद्धा आहे. पोरांना सुद्धा विनंती, अरे दुसऱ्याची पोरगी पळून नेत असताना कधी हाही विचार करा की आपल्याला सुद्धा एक बहीण आहे. आपली बहीण जर दुसऱ्यासोबत पळून गेली तर कसं होईल महाराज? तुम्ही हा प्रश्न कधीतरी मनाला विचारा ना. तुम्ही जर तुमच्या जातीचे असेल तर त्यांना जाऊन बोला ना. अरे त्याच्यासाठी तुमचे माय बाप आहे, प्रेमच करायचं ना, तुम्हाला लग्नच करायचं ना, तर तुम्ही जाऊन विचारा ना. नाही तर किती मोठे प्रकरण होतात महाराज. सैराट सारखं जे वातावरण झालं ही वस्तुस्थिती आहे, तो पिक्चर नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, चुकीचे काम करू नका. आणि हे सगळं जर वातावरण खराब होत असेल महाराज तर मोबाईलमुळे. ज्या दिवशी अजितदादाचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी मी दिवसभर मोबाईल पाहत होतो. खोटं सांगत नाही, एवढा हॅव्हरिंग झालं होतं माझं डोकं, एवढा हँग झालं होतं, मला बोलताही येत नव्हतं आणि काहीच येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी अंतविधी मी मोबाईलवर पाहिली नाहीये. सकाळी 3 वाजता माझा फोन बंद झाला तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच फोन उघडला. त्याच्यामुळे डोक्यातलं गेलं. मोबाईल यंत्र खूप चांगलं आहे, पण जितका मोबाईल कमी वापरता येईल तितका कमी वापरा, म्हणजे तुम्ही जीवनामध्ये प्रगती करू शकता महाराज. नाही तर कधी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती, तरुण पोरांनो, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. व्यसन करू नका. प्रत्येकाने एकत्रित राहा. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अगदी सुंदर नियोजन. मला खूप आनंद वाटला. 1 दिवसाचं कीर्तन म्हणलं की थोडं जड जातं, पण पांडुरंगाच्या यात्रेनिमित्त आहे त्याच्यामुळे ऐकणारे लोक आहे बरं. आणि तसंही हा परिसर आमच्या गोजेगावकरांमुळं आम्ही नेहमीच इकडे येत असतो. अगदी संप्रदायावर, महाराज मंडळीवर, आता बाकीच्या महाराजांवर ते प्रेम करतात, पण माझ्यावर थोडं जास्तच प्रेम आहे त्यांचं, बरोबर आहे का नाही? आमच्या बबन पाटलाचं प्रेम, त्यांना कोणताही कार्यक्रम करायचा असला की ते पहिला फोन मला करतात, महाराज तुमचं जमतं का? मी नसल्यानंतर पर्यायी मार्ग दुसरा महाराज आहे, पण मी सोडून दुसरा पर्याय ते काढत नाहीये. अगदी संप्रदायावर प्रेम करणार हे कुटुंब आहे. सगळेच आमचे गोजेगावकर साहेब आहेत, आमचे बबन पाटील आहेत, आमचे व्यंकटेशराव सुद्धा, सर्वच मंडळी ही संप्रदायावर प्रेम करणारी मंडळी आहेत. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही मरखेलकर मंडळी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. अगदी एवढा वेळ होऊन सुद्धा एवढी शांतता, एका दिवसाच्या कीर्तनाला एवढी शांतता राहत, मी तुम्हाला सांगतो, सांगूनच जातो. एकदा जिल्ह्याचं नाव नाही सांगत बबन पाटील, पण खरं सांगतो, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, खरं खोटं नाही. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो कृष्णाने, ते म्हणे पखवजा घेऊन या, टाळकरी घेऊन या, गाय घेऊन या. मी एक गाडीच घेऊन गेलो मोठी मोठी, आणि कीर्तन सुरू झालं तर 90% लोक त्या गावातले पेल होते महाराज. नुसते पेल नव्हते, असे माझ्या समोर बसलेले होते. आणि मी एखादं प्रबंध म्हटलं की ते यायचं ना महाराज, 100 रुपये वन्स मोर, परत मला म्हणायचं. अरे बाप रे बाप, फक्त त्या गावात बाया पेल नव्हत्या, अरे तो अख्ख्या माणसं पेल होते. असे बेवडे सुद्धा सांभाळायची सवय आपण तर सगळे चांगलेच मंडळी आहात. देगलूरांचा हा चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराजांचा हा परिसर आहे, त्या परंपरेतले आपण सर्व मंडळी आहात. वास्कर दादा महाराज सर्वच मोठ्याच्या तालमीत तयार झालेले लोक आहेत. त्याच्यामुळे कीर्तन कधीही ठेवलं तरी खूप आनंदात तुम्ही कीर्तन श्रवण करता. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. परत एकदा आमच्या बबन पाटलांनी, माझी इच्छा नव्हती, माझी तब्येतही बरोबर नव्हती, पण ते म्हणे महाराज तुम्हाला कीर्तन करावंच लागेल, यात्रेनिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. नेहमी आमच्या संप्रदायासाठी उभे राहणारी मंडळी आहेत, आणि जे धर्मासाठी उभे आहेत आपण त्यांच्यासाठी उभं राहावं अशी माझी सर्वांना काय आहे विनंती. जो रामाचा तोच आपला, जो रामाचा नाही तो काही कामाचा नाहीये. खरं सांगतो, अजितदादा कामाचा होता म्हणून तर त्याच्या बायकोला उपमुख्यमंत्री केलं ना महाराज, बरोबर आहे का नाही? कामाचा होता. आता कधी कळलं? मेल्यावर ना. तो माणूस कामाचा होता तुम्हाला कधी कळलं? त्याचं विमान धडकल्यावर ना. मग माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्याकडून कामं करून घ्या. माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या मागे उभे राहा. मेल्यानंतर रडून आणि पडून काही फायदा होत नाही. माणूस लय दमदार होता, माणूस लय कामाचा होता,
हे ऐकण्यासाठी त्या बिचाऱ्याला मरावं लागलं हो महाराज. काय करावं लागलं? मरावं लागलं. या महाराष्ट्राला लागलेला शापच आहे महाराज. इथं 65-60 वर्षाचा एखादा नेता चांगला मोठा व्हायला लागला ना, पहिले आपले प्रमोद महाजन गेले, नंतर मला वाटतं आर आबा गेले, नंतर गोपीनाथराव मुंडे गेले, नंतर विलासराव देशमुख गेले, आणि आता तदनंतर महाराष्ट्रामध्ये अगदी एकदम चांगलं नेतृत्व करणारा माणूस, मुख्यमंत्री पदाचा दावेदार असणारा माणूस एवढ्या लवकर जाईल असं कोणाला अपेक्षा नव्हती. कोणता दिवस कधी माणसाच्या जीवनामध्ये येईल काही सांगता येत नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी एकत्रित राहा, देशा धर्माची सेवा करा. जाता जाता पुनश्च एकदा सर्वांना विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गळे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची, धर्माची, गायीची सेवा करा. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, प्रामुख्याने ज्यांनी गोड असं गायन केलंय, असं असणार महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव आमचे कैलास महाराज पवार आहेत, आमचे संजू दादा हजारे आहेत, आणि ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला माझे परम मित्र आमचे कृष्णा महाराज आहेत. आमच्यावर बंधुवत प्रेम करणारं आपल्या भागाचं लाडकं वैभव आमचे रणजित बाबा सुद्धा आहेत. दरवर्षी एवढे कलाकार त्यांच्या कार्यक्रमाला येतात, ते आमच्यावर प्रेम करतात आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. हैदराबादहून आमचा सचिन भाई आहेत, आमचे पांडू दादा आहेत, आमच्या आश्रमावर नेहमी येतात. सर्वच मंडळी तुम्ही आहे, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर आरती आहे का? झाले समाधान.
मागणे ते कधीपती आहे देशील तरी काय पांडुरंगा या संता श्रीवेची मंडळी आणि गुरुजी गाय मागणे आता उदार तू होई देवी बाई संतांच्या या संता श्रीवेची मंडळी आणि गुरुजी गाय ज्ञानदेव तुका